नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण येथे बनवणार आहोत दुधीच्या मुठिया। या मुठिया नाश्त्यासाठी छान असा ऑप्शन आहे। येथे मी एक दुधी घेतला आहे। या दुधीचे आपल्याला साल काढून घ्यायचे। ह्या संपूर्ण दुधीची साल हे बघा कशी काढून घेतली आहे मी। पूर्ण साल काढून झाल्यानंतर त्याचा शेवटीचा भाग आपण सुरीने कापून घ्यायचा आहे। हा पहा मी दोन्ही बाजूचा भाग कापून घेतलेला आहे। हा कोवळा दुधी आहे। जर कडक जास्त जून असेल तर ह्याच्यामध्ये बिया असतात, त्या बिया आपल्याला काढून घ्याव्या लागतात। हा एकदम कोवळा दुधी आहे त्यामुळे याच्यात बिया नाही आहेत, म्हणून मी असाच किसून घेत आहे। आता ह्याच्यावर ह्या किसणीने किसल्यावर असे लांब लांब किस तयार होतो, पण तुम्ही जर बारीक याची किसणी असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर किसून घ्या। हा पूर्ण दुधी किसून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी चण्याचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता, फक्त चण्याचं पीठ थोडं जास्त घालायचं। आता याच्यामध्ये मी माझ्याकडे असलेली मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा। जास्त तिखट हवा असेल तर 1.5 चमचा घाला। हळद, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर घातली तरी चालेल। थोडा हिंग घातलेला आहे मी याच्यामध्ये। सफेद तीळ, साखर, थोडीशी साखर टाकायचे, थोडीशी गोडसर चव येते। मग मीठ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं एकत्र करायचं आपल्याला। याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मग हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं। थोडं तेल घालायचं याच्यामध्ये आणि मळून घ्यायचं। पाणी घालायचं नाहीये, कारण दुधीला आधी भरपूर पाणी असतं, त्यामुळे हे पीठ सगळं ओलसर होतं। जर लागलंच पाणी तर वरून थोडंसंच पाणी घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल। आता इथे मी थोडंसं हातानेच मिसळून घेतले, हातानेच थोडं पाणी शिंपडले आणि मळून घेतले। असा गोळा करून घ्यायचा। जर जास्त तेल लावलं तर खाली पीठ चिकटत नाही। आता माझं इथे पीठ थोडं चिकटले, तुम्ही तेल लावलं की हे पीठ चिकटणार नाहीये। काढून घ्यायचं सगळं आणि छान सगळं मिसळेपर्यंत मळून घ्यायचं। हे असं मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे गोल आपल्याला रोल करून घ्यायचे। आता हे हाताला तेल लावून घेतलं आणि मी आता ह्याची बघा अशी गोल अशी वळकुटी तयार करते हातानेच। दोन्ही हाताला तेल लावलेलं आहे त्यामुळे हाताला चिकटत नाहीये। असं गोल गोल याच्या वळकुट्या तयार करून घ्यायच्या। अशा पूर्ण वळकुट्या होईपर्यंत त्याला हातानेच गोल गोल करायचं। जर तुमचं हे जास्त पातळ झालं तर त्या गोल होत नाही, थोड्याशा लांबट होतात। आता माझं थोडं हे सैल झालंय त्यामुळे अशा लांबतायत त्या। हे पहा, असे वळकुटे करून घ्यायचे। जर तुमच्याकडे चाळण असेल उकडायची तर त्या चाळणीमध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता, किंवा मग कुकरच्या डब्याला खाली तेल लावून त्यामध्ये हे वळकुटे ठेवायचे आणि असे कुकरमध्ये उकडून घ्यायचेत। इथे आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। इथे मी 4 शिट्ट्या केल्या आहेत, कारण माझ्याकडे 2 डबे लावलेत मी, म्हणून। ते उकडून कुकर थंड झाल्यानंतर एका पाटावर घेऊन हे चाकूला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं, म्हणजे ह्याला चिकटणार नाही। आणि असे गोल असे लांबट हे करायचे। आता इथे किस लांब असल्यामुळे थोडंसं चिकटतं, ते हाताने आपण एकसारखं करून घ्यायचं वडीच्या आकाराचं। ह्या अशा वड्या कापून घ्यायच्या चाकूने। आता इथे मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला एकदम कुरकुरीत वड्या हव्या असतील तर हे तुम्ही तेलात पूर्ण तळून घेऊ शकता, पण जास्त तेलकट नको असेल तर हे तुम्ही
फोडणी देऊन परतून घ्यायचं. आता इथे मी तळत नाही आहे, तर या वड्या परतून घेणार आहे. यालाच मुठिया म्हणतात. दुधीच्या गुजरातचा हा पदार्थ आहे. आता इथे 2 चमचे तेल घेतले मी. तेल गरम झाल्यावर चांगलं कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं आणि मगच याच्यामध्ये मोहरी टाकायचे. ही मोहरी छान अशी तडतडल्यावर याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी सफेद तीळ घातलेत 2 चमचे. हे चांगले तेलात परतून घ्यायचे आणि मगच आपण कापलेल्या मुठिया याच्यामध्ये घालायच्या आहेत. आता ह्या थोड्या थोड्या करूनच परतून घ्यायच्या. इथे मी सगळ्याच घातलेत. असं छान परतून घ्यायचं. मीडियम गॅसवर आपल्याला परतायच्यात आणि कडक होईपर्यंत ह्या परतून घ्यायच्या. याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातले. परतून घेतल्यानंतर म्हणजे लालसर आपल्याला रंग येतो याला, जास्त कडक होईपर्यंत परतल्यानंतर. ह्या अशा परतवून घ्यायच्या. जास्त हलवलं की त्याचं मोडण्याची शक्यता असते. एक एक करून तुम्ही परतवलीत तरी चालेल. पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो.